Hello students, lecture number 7 for topic atomic structures. आणि आतापर्यंत काय कव्हर केलंय त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊन मी पुढे जाणार आहे. तुला माहिती आहे आपलं क्वांटम नंबरवरती फोकस चालू आहे आणि क्वांटम नंबर आपण डिस्कस करतोय. काय ते मला क्वांटम नंबर्स 4 नंबरचा सेट आहे जो इलेक्ट्रॉनचा ऍड्रेस सांगतो. आता तुला क्वांटम नंबर्स लिहिता येतात, त्याचे रूल्स माहिती आहेत आणि तू सतत वाचतोयस जेणेकरून तुला ते लक्षात राहतील. त्याची नोट्सही बनवलेत तो है ना. आणि कालच्या क्लासमध्ये मी तुम्हाला काय सांगत होतो की इलेक्ट्रॉन फिल करण्याचे रूल्स काय आहेत. हेडिंग काय होती आपली? रूल्स फॉर फिलिंग द इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन फिल करण्याचे रूल्स. किती रूल्स आहेत रे बाळा इलेक्ट्रॉन फिल करण्यासाठीचे? 1 अबाउस प्रिन्सिपल, 2 पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, तू पण म्हणत राहा माझ्यासोबत, आणि 3 हन्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. हे संपवायचे आहेत आपल्याला आज. आणि ऑलरेडी आपण ह्या रूल बद्दल डिस्कस करतोयच. कोणता रूल आहे? अबाव प्रिन्सिपल. काय सांगतो अबाव प्रिन्सिपल? अबाव प्रिन्सिपल सांगतो जर इलेक्ट्रॉन टाकत असाल तुम्ही सब ऑर्बिट मध्ये, म्हणजेच थोडक्यात सब ऑर्बिट मधले ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन फिल करत असाल तर त्या सब ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन फिल करा ज्यांची एनर्जी कमी आहे, आणि नंतर तो भरला की त्याच्या वरच्या सब ऑर्बिट कडे जा, नंतर तो भरला की त्याच्या वरच्या सब ऑर्बिट कडे जा. असं हा रूल आपल्याला सांगतो. ठीक आहे, आपल्याला समजणं गरजेचं आहे. कुठेही काही स्टेटमेंट तुला पाठ करून लिहायचं नाहीये. परीक्षेमध्ये फक्त तुला 720 मार्क्स साठी राऊंड करायचे. केमिस्ट्रीचे 45, फिजिक्सचे 45 आणि बायोलॉजीचे 90. 180 गोल करायचे 3 तासामध्ये. आणि प्रत्येक प्रश्न वाचून समजून घेऊन त्याचा आन्सर काढायचंय. ABCD किंवा 1 2 3 4 ऑप्शन पे करेक्ट ऑप्शन चूज करायचे आणि पुढे जायचंय. काहीही टेन्शन नका घेऊ. आपल्या लँग्वेजमध्ये आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये सब्जेक्ट समजून घ्यायचा. लँग्वेज बॅरियर ठेवायचं नाही, इंग्लिशला घाबरायचं नाही. जनरली आपण ज्या भागातून येतो त्या भागातलं स्कूलिंगचं शिक्षण हे जास्त करून मराठीमध्येच आहे. त्याच्यामुळे आपल्या आपल्या लँग्वेजमध्ये सब्जेक्ट समजून घ्या. काय सांगतो रूल? अबाव प्रिन्सिपल स्टेट दॅट इलेक्ट्रॉन्स आर filled in the orbitals of various suborbit according to their energy order. The suborbits of lower energy filled first and then suborbit of higher energy filled. पण एकानंतर एक भरत असताना एकाला पूर्ण भरल्याशिवाय पुढे जाऊ नका असं हे सांगतं. करेक्ट आहे ना? मग हा बो प्रिन्सिपल सबऑर्बिटची माहिती देतो, त्याच्यात इलेक्ट्रॉन फिल करण्यासाठी सांगतो. तिथेच एक N+L रूल पण आहे तुझ्या वहीमध्ये. काय सांगितलं N+L रूल? N+L रूल आपल्याला सांगतो की इलेक्ट्रॉन फिल करत असताना ज्यांची N+L व्हॅल्यू आहे कमी, त्यांची एनर्जी कमी, त्यांना इलेक्ट्रॉन अगोदर द्या. आणि काल मी तुला N+L व्हॅल्यू काढण्यासाठी खूप सारे एक्झाम्पल दिलेत सब ऑर्बिटचे. ठीक आहे ना? हे इकडे बघ बाळा. सब ऑर्बिट म्हणले की त्याला 2च क्वांटम नंबर असतात आणि ऑर्बिटल म्हणले की त्याला 3 क्वांटम नंबर लागतात रिप्रेझेंट करायला. सब ऑर्बिट, हे बघ, हे सब ऑर्बिट 1s, पहिला क्वांटम नंबर 1, दुसरा क्वांटम नंबर 0, 2s, हे बघ हे 2p, हे बघ हे 3s, 3p. हे कोण आहेत रे बाळा? सगळे सब ऑर्बिट्स आहेत. आणि यांचे किती क्वांटम नंबरने रिप्रेझेंटेशन होतं? 2च क्वांटम नंबर. 1 0 2 0 2 1 3 0 3 1. 2च क्वांटम नंबरची गरज आहे सब ऑर्बिट सांगण्यासाठी. आणि यांचे N+L व्हॅल्यू तुला काढता येतात, N आणि L चे ऍडिशन. आणि ऑर्बिटल सांगण्यासाठी किती क्वांटम नंबर लागतात? 3 क्वांटम नंबर लागतात. बघ आता मी असं लिहितो 3s, पहिला क्वांटम नंबर 3, दुसरा क्वांटम नंबर 0, तिसरा क्वांटम नंबर पण 0. एस साठी L आणि M ची व्हॅल्यू 0च असते. आता इकडे बघ बरं, असं लिहिलं तर 2py, पहिला क्वांटम नंबर 2, दुसरा क्वांटम नंबर 1, तिसरा क्वांटम नंबर -1 किंवा +1. बरोबर आहे. आणखी एक लिहितोय बघ 4dxy, पहिला क्वांटम नंबर 4, दुसरा क्वांटम नंबर 2 आणि तिसरा क्वांटम नंबर -2 किंवा +2. बरोबर आहे. 3 क्वांटम नंबरची गरज आहे ऑर्बिटल सांगण्यासाठी आणि सब ऑर्बिट सांगण्यासाठी 2 क्वांटम नंबरची गरज आहे. आणखी लक्षात ठेव महत्वाचा पॉइंट, कुठलंही ऑर्बिटल असो, ऑर्बिटल मध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉनच अकोमोडेट होतात. मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स. कुठल्याही ऑर्बिटल मध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन अकोमोडेट होतात. पण सब ऑर्बिटची कॅपॅसिटी वेगवेगळी असते. जर S सब ऑर्बिट असेल तर 2 इलेक्ट्रॉन, P सब ऑर्बिट असेल तर 6 इलेक्ट्रॉन, D सब ऑर्बिट असेल तर 10 इलेक्ट्रॉन आणि F सब ऑर्बिट असेल तर 14 इलेक्ट्रॉन.
ह्याच्यात दोन गोष्टी समजल्या रे बाळा तुला. सब ऑर्बिट सांगण्यासाठी दोन क्वांटम नंबर लागतात आणि त्यांची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी. ऑर्बिटल सांगण्यासाठी तीन क्वांटम नंबर लागतात आणि त्यांची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी दोनच इलेक्ट्रॉनची आहे. कळतंय? ठीक आहे ना. ह्याच्यात एकच ऑर्बिटल असतं, त्याच्यात तीन ऑर्बिटल 6 इलेक्ट्रॉन बसतात, 5 ऑर्बिटल 10 इलेक्ट्रॉन बसतात, 7 ऑर्बिटल 14 इलेक्ट्रॉन बसतात. ह्याच्यात एकच ऑर्बिटल आहे प्रत्येकी 2 इलेक्ट्रॉन. जसं की बघ कुठलेही ऑर्बिटल असेल, आता ह्याच्यात एक इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज, दुसरा अँटी क्लॉकवाईज. खतम. टाटा बाय बाय. इझी आहे. मग आपलं चालू होतं अबव प्रिन्सिपल. काय चालू होतं? अबव प्रिन्सिपल. अबव प्रिन्सिपल नुसार आपल्याला सब ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन कसे फिल करायचे, त्यांची एनर्जी ऑर्डर काय ही माहिती आहे. मग एनर्जी ऑर्डर काढण्यासाठी मी काय करतो बघ. आता तुला माहितीये की पहिलं ऑर्बिट के, दुसरं एल, तिसरं एम. के एल एम एन ओ पी. हे कोण आहेत रे बाळा? ऑर्बिट आहेत. आता बघ ना, के या ऑर्बिट मध्ये फक्त 1s हेच ऑर्बिटल असतं. एल मध्ये 2s आणि 2p हे ऑर्बिटल असतं. एम मध्ये 3s 3p आणि 3d हे ऑर्बिटल असतं. एग्रीस? नंतर एन मध्ये 4s, माझ्या सोबत सोबत बोल, 4p 4d आणि 4f ऑर्बिटल असतं. बरोबर आहे ना? हे सब ऑर्बिट असतात. ओ मध्ये 5s 1 2 3 4 5, 5s 5p 5d 5s 5p 5d 5f आणि 5g हे सब ऑर्बिट असतात. पी मध्ये तसंच 6s 6p कंटिन्युअस असे सब ऑर्बिट असतात. मग यांची एनर्जी ऑर्डर लक्षात ठेवण्यासाठी मी एक तुम्हाला एनर्जी ऑर्डर देतो. बघ, सगळ्यात अगोदर पहिला याच्याकडे इलेक्ट्रॉन द्यायचा. कोणाकडे द्यायचा? 1s कडे दिला. मग परत तुम्ही खाली या आणि काय करा बाळांनो, इलेक्ट्रॉन द्या 2s ला. कोणाला द्याल? 2s ला. 2s मधून इलेक्ट्रॉन दिलात की परत तुम्ही खाली असंच इलेक्ट्रॉनची ऑर्डर मध्ये 2p ला द्या. बघ ना आपली ऑर्डर कशी चालू आहे. 1s ला इलेक्ट्रॉन द्यायचा, त्याची n+l व्हॅल्यू कमी आहे. नंतर 2s ला द्यायचा, नंतर 2p ला द्यायचा, 2p नंतर 3s ला द्यायचा. परत ही ऑर्डर लक्षात ठेवायला बघ बरं किती सोपी आहे. झिगझॅग पॅटर्न. कोणाला द्यायचा? 3s नंतर 3p ला द्यायचा, 3p नंतर 4s ला द्यायचा. 4s भरलं की परत परत बघ बरं इलेक्ट्रॉन कोणाला द्यायशील? 3d ला द्यायचा. 3d ला दिला ना, 4p ला द्यायचा. 4p नंतर 5s ला द्यायचा. 5s नंतर कोणाला इलेक्ट्रॉन द्यायचं माहितीये का तुला? 4d ला द्यायचंय बाळा. बघ इकडे 4d ला इलेक्ट्रॉन दे. 4d नंतर 5p ला दे. 5p नंतर 6s ला दे. 6s नंतर परत यावं लागेल तुला. 6s नंतर काय करावं लागेल तुला? इलेक्ट्रॉन कोणाला द्यावं लागेल माहितीये बाळा? 4f ला द्यावं लागेल. 4f नंतर 5d ला द्यावं लागेल. कोणाला? 5d ला. 5d नंतर 6p ला. 6p नंतर पुढे जाता येईल बरं का. 6p नंतर इलेक्ट्रॉन कोणाला द्यायचं माहितीये का? KLMNOPQ आता आहे. Q म्हणजे आपण ह्याच्यात 7s ला इलेक्ट्रॉन देऊ तसा. कळायला लागले का? 7s ला इलेक्ट्रॉन द्यायचा बाळा. अशा प्रकारे ही एनर्जी ऑर्डर आहे. असं कंटिन्युअस करता येईल मला, पण आपला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. आता ह्याच्यात आपल्याला काय करायचंय बघ बाळा, ही एवढीच ऑर्डर सफिशियंट आहे आपल्याला. मी सगळी ऑर्डर थोडस मिनिमाइज करून खाली लिहितो. बघ, सगळ्यात अगोदर एनर्जी ऑर्डर मध्ये एनर्जी ऑर्डर मध्ये सगळ्यात पहिलं
कोण आहे रे बाळा? 1s, नंतर 2s, नंतर 2p, नंतर 3s, नंतर 3p. कुठपर्यंत आलं? 3s नंतर 3p, 3p नंतर 4s, 4s नंतर 3d, 3d नंतर 4p, 4p नंतर 3d, 3d, 3d नंतर 4p, 4p नंतर 5s, 5s नंतर 4d आणि 4d नंतर 5p आणि 5p नंतर 6s. ही इलेक्ट्रॉन फिलिंग ऑर्डर आहे. सध्या तरी एवढी ऑर्डर सफिशियंट आहे. आपल्याला 118 एलिमेंटची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचंय आणि हे तुला 12वी पर्यंत हळूहळू जमत जाईल. सध्या तुला 30 एलिमेंट पर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जरी आलं तर आपलं 11वी मधलं काम भागतंय, आपले क्वेश्चन सुटतात. पण 118चे 118 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं हे तुला हळूहळू पुढच्या टॉपिक पर्यंत येईल बाळा, जेव्हा आपण पिरियडिक टेबल शिकूया. चल मग ही एनर्जी ऑर्डर लिहून घे. ही एनर्जी ऑर्डर लिहून घे. कशाची एनर्जी ऑर्डर आहे? सब ऑर्बिटची. यांची अकॉर्डिंग इलेक्ट्रॉन फिल करत जायचं. म्हणजे ह्याला 2 इलेक्ट्रॉन दिले की तो भरला की ह्याला 2 द्या, ह्याला 2 इलेक्ट्रॉन दिले की ह्याला इलेक्ट्रॉन 6 द्या, ह्याला 6 दिले की ह्याला 2 द्या. म्हणजे बघा मी फिरू इलेक्ट्रॉन जर फिल करायचं म्हणलं तर अगोदर किती इलेक्ट्रॉन द्यायचे? याला 2, नंतर परत 2, ह्याच्यात 6 बसतात, ह्याच्यात 2, ह्याच्यात 6 बसतात, ह्याच्यात 2, ह्याला 10 द्यायचं. मग पुढे जायचं, ह्याला 6 द्यायचं, ह्याला 2 द्यायचं, ह्याला 10 दे, ह्याला 6 दे, ह्याला 2 दे. अशा प्रकारे इलेक्ट्रॉन फिल करत 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 कोणाचंही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येतं. मी डोक्यावरची इलेक्ट्रॉन काढतो. आपल्याला त्या इलेक्ट्रॉनचं सध्या लिहायचं नाहीये. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर आपण लिहूया. हे सगळं एनर्जी ऑर्डर ऑफ सब ऑर्बिट अबोव प्रिन्सिपल नुसार आपण यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिल करतोय. ठीक आहे, दुसऱ्या रूलकडे जाऊ. पुढच्या थोड्या वेळासाठी हे शांत डोक्याने लिहून घे. पॉज कर व्हिडिओ, वाटला तर 2 मिनिटासाठी. शांत डोक्याने कलर पेननी लिहायचं असेल तरी लिहून घे. हे ऑर्बिट मधले सब ऑर्बिट आणि त्यांना इलेक्ट्रॉन फिल करण्याची ऑर्डर शांत डोक्याने लर्न करण्याचा पार्ट आहे. लॉंग टर्म लक्षात ठेवण्याचा पार्ट आहे. पूर्ण 11वी 12वी मध्ये कामाला आहे. चला आता आपण दुसरा रूल स्टडी करूया. पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. काय बाळा? पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. हा काय सांगतो प्रिन्सिपल वाला पॉलीजचा? पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल काहीही सांगत नाही. एवढंच सांगतो की कुठल्याही एका ऍटम मधले 2 इलेक्ट्रॉन घेतलात तर त्या 2 इलेक्ट्रॉनचे 4ही क्वांटम नंबर ऑब्झर्व केलात तर ऍटलिस्ट एक तरी क्वांटम नंबर वेगळा असावाच लागतो. मी काय म्हणलं? एका ऍटम मध्ये खूप सारे इलेक्ट्रॉन्स आहे. म्हणजे मी एक मल्टी इलेक्ट्रॉन ऍटम घेतला. ऍटम घेतोय त्यात खूप सारे इलेक्ट्रॉन आहेत. केलास इमॅजिन? ते कुठे असतील इलेक्ट्रॉन? ऑर्बिटल मध्ये असतील, वेगवेगळ्या ऑर्बिट मध्ये. मग कुठल्याही 2 इलेक्ट्रॉनला मी चूज केलं त्याच्यातल्या आणि त्यांचे क्वांटम नंबर काढले तर क्वांटम नंबर काढताना समज 3 क्वांटम नंबर जरी त्यांचे सारखे आले तर 4था क्वांटम नंबर वेगळा यायलाच पाहिजे, भले ते एकाच ऑर्बिटल मध्ये असो. मग बघ ना, हा काय करतो? पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल सांगतो बघ. स्टेटमेंट. स्टेटमेंट काय देता येईल? एनी टू इलेक्ट्रॉन्स इन an atom, एका ऍटम मधले 2 इलेक्ट्रॉन. एनी 2 इलेक्ट्रॉन्स इन an atom must have at least, किंवा असं म्हणू, एनी 2 इलेक्ट्रॉन्स इन an atom at least have one quantum number different. At least have one quantum number different. एक तरी क्वांटम नंबर त्यांचा डिफरंट पाहिजे. किंवा ह्या स्टेटमेंटला आणखी एक स्टेटमेंट मी तुझ्या समोर देतो. आपल्याला समजून घ्यायचंय आणि स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये लक्षात ठेवण्यासाठी स्टेटमेंट बघ. इन orbital maximum 2 electron accumulate. Maximum 2 electrons accumulate with opposite spin
विथ अपोजिट स्पिन. काय होतं बघ बाळा, आता मी काय करतो, एक ऑर्बिटल घेतो. कोणतं ऑर्बिटल घेईन मी? 1s ऑर्बिटल घेतो. आता बघा, हे 1s ऑर्बिटल आहे. ह्या 1s ऑर्बिटल मध्ये मी 2 इलेक्ट्रॉन टाकतो, एक असा आणि दुसरा असा. मी असं केलंय बरं का. बघा आता हे थोडं स्टेटमेंट वर घेतो. एनी इन ऑर्बिट मॅक्झिमम इन ऑर्बिटल बाळा, इन ऑर्बिटल, इन ऑर्बिटल, ऑर्बिटल अंडरलाईन करतो, ऑर्बिटल मध्ये चाललंय. इन ऑर्बिट मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट विथ अपोजिट स्पिन. हे वाक्य लक्षात ठेव. इन एनी ऑर्बिटल, कुठले? इन ऑर्बिटल, इन एनी ऑर्बिटल, इन एनी ऑर्बिटल. वाटल्यास ते ऍड कर, इन एनी ऑर्बिटल. इन एनी ऑर्बिटल मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट विथ अपोजिट स्पिन. बघा आता इथे एक ऑर्बिटल आहे 1s. आता याचे क्वांटम नंबर, दोघांचे पण क्वांटम नंबर घेऊ. पहिला इलेक्ट्रॉन ए म्हणू, दुसरा इलेक्ट्रॉन बी म्हणू. याचा पहिला क्वांटम नंबर 1, दुसरा क्वांटम नंबर 0, तिसरा क्वांटम नंबर 0, चौथा क्वांटम नंबर +½ करेक्ट आहे. चौथा क्वांटम नंबर +½ आता ह्या इलेक्ट्रॉन बद्दल, दुसरा इलेक्ट्रॉन मी वेगळ्या कलरने दाखवतो. ग्रीन कलरने दाखवलेला दुसरा इलेक्ट्रॉन समज, आणि रेड कलरने दाखवलेला पहिला इलेक्ट्रॉन, तुला समजण्यासाठी, बाकी काहीच नाही. रेड कलरच्या इलेक्ट्रॉनला ए म्हणतोय मी, त्याचे क्वांटम नंबर लिहिलेत. आता ग्रीन कलर मधल्या इलेक्ट्रॉनचे क्वांटम नंबर, पहिला क्वांटम नंबर सेमच 1, दुसरा क्वांटम नंबर 0, तिसरा क्वांटम नंबर 0, चौथा क्वांटम नंबर सुद्धा +½ कारण दोन्ही क्लॉकवाईज दाखवले. म्हणजे मी ते चूक केली की त्या दोन्ही इलेक्ट्रॉनचे क्वांटम नंबर सेम आणलेत, चारीचे चारी. असं नाही बाळा, ऍटलिस्ट एक तरी क्वांटम नंबर वेगळा पाहिजे. पहिले 3 क्वांटम नंबर तर सारखेच आहेत कारण ते एकाच ऑर्बिटल मध्ये आहेत. चौथा क्वांटम नंबर मला बदलावा लागेल, एक +½ तर एक -½ म्हणजे बरोबर आहे की चुकीचं आहे? चुकीचं आहे, रॉंग. हे रॉंग आहे, हे रिप्रेझेंटेशन रॉंग आहे. आता आणखी एकदा रिप्रेझेंट करून बघू. मी 1sच घेतो, इथं ऑर्बिटल आहे, ठीक आहे. याच्यात 2 इलेक्ट्रॉन टाकूत. किती इलेक्ट्रॉन टाकूया बाळा? 2 इलेक्ट्रॉन, एक असा आणि ग्रीन कलरचा पण असा. आता काय झालं रे बाळा, परत चारी क्वांटम नंबर सारखे येतील, 1 0 0 -½ म्हणजे चुकीची की बरोबर? रॉंग. हे पण रॉंग. का रॉंग? दोन्ही इलेक्ट्रॉनचे चारी क्वांटम नंबर सारखे झाले. बघ ना, काय क्वांटम नंबर 1 1 1 0 0 -½ 1 0 0 -½ म्हणजे हे पण चुकलं. काय बरोबर असेल? बघा आता, हे बरोबर असेल. मी ते 1s दाखवतो, मी 2 इलेक्ट्रॉन दाखवतो. किती इलेक्ट्रॉन दाखवू? 2. एक क्लॉकवाईज तर दुसरा ग्रीन अँटी क्लॉकवाईज. आता बघ बरं बाळा, ए इलेक्ट्रॉन बी इलेक्ट्रॉन, पहिला क्वांटम नंबर 1, दुसरा क्वांटम नंबर, दुसऱ्याचा पण पहिला क्वांटम नंबर 1, दुसरा क्वांटम नंबर 0, याचा पण दुसरा क्वांटम नंबर 0, तिसरा क्वांटम नंबर 0, याचा पण तिसरा क्वांटम नंबर 0, याचा चौथा क्वांटम नंबर +½ आणि याचा चौथा क्वांटम नंबर -½ सांग बरं बाळा, दोघांचे चारही क्वांटम नंबर सारखे आहेत की चौथा क्वांटम नंबर वेगळा आहे? चौथा क्वांटम नंबर वेगळा आहे म्हणजे हे करेक्ट आहे. हे कसं आहे? करेक्ट आहे. हे काय होतं रे बाळा? रॉंग. पहिलं काय होतं? रॉंग होतं. दुसरे काय होतं? रॉंग होतं. तिसरं काय? करेक्ट. ह्याला आणखी काय पद्धतीने दाखवता येईल का? मला येईल दाखवता. तुला असं दाखवायचं नसेल तर तू असं दाखव बघ. परत एक रिप्रेझेंटेशन 1s साठी केलं मी. हे 1s ऑर्बिटल. आता रेड कलरचा इलेक्ट्रॉन मी अँटी क्लॉकवाईज घेतो आणि ग्रीन कलरचा इलेक्ट्रॉन मी क्लॉकवाईज घेतो. आता यांचे चारी क्वांटम नंबर सारखे आहेत का? नाही. मग हे पण करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे. म्हणजे हे 2 रिप्रेझेंटेशन करेक्ट आहेत आणि हे 2 रिप्रेझेंटेशन रॉंग आहेत. हे 2 रिप्रेझेंटेशन करेक्ट आहेत, हे 2 रिप्रेझेंटेशन रॉंग आहेत. म्हणजे हे रिप्रेझेंटेशन एक्सक्लूड करा. म्हणूनच ह्या प्रिन्सिपलला म्हणलंय, काय म्हणलंय रे बाळा? एक्सक्लुजन प्रिन्सिपल, पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल म्हणलंय. काय म्हणलंय? पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. कारण हे 2 रिप्रेझेंटेशन एक्सक्लुडेड आहेत आणि हे 2 रिप्रेझेंट इन्क्लुडेड आहेत किंवा कन्सिडर करण्यासारखे आहेत. हे रिप्रेझेंटेशन कन्सिडर करा, हे रिप्रेझेंटेशन कन्सिडर करू नका.
अशा प्रकारे आपल्याला हा पॉलिश एक्सक्लुजन प्रिन्सिपल असं सांगतो की ऍटमच्या एकाही ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील तर त्यांचा चौथा तरी क्वांटम नंबर वेगळा पाहिजे. हा, ते दुसऱ्या वेगळ्या ऑर्बिटलमध्ये असतील तर बाकीचे कुठले क्वांटम नंबर वेगळे असू शकतील, पण एकाच ऑर्बिटलमध्ये राहून त्यांचा चौथा क्वांटम नंबर जर सेम ठेवला, चुकीचं हे आणि हे बरोबर चालतंय. आता जाऊया लास्ट रूल कडे. आपल्याला काय बघायचंय बघा, हे लिहून घेशील. आणि चौथा रूल आहे बाळा, तिसरा रूल आहे, चौथा नाही. तिसरा कोणता? हंस रूल. हंस रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. हंस रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी हा रूल खूप इंटरेस्टिंग आहे. हा सबऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन फिल करत असताना हा रूल पी या सबऑर्बिट साठी, डी या सबऑर्बिट साठी आणि एफ या सबऑर्बिट साठी लागू होतो. बघ इकडे, मी काय करतो तुला सांगण्यासाठी रूलचं स्टेट. हे माझ्याकडे पी सबऑर्बिट आहे, हे डी सबऑर्बिट आहे आणि हे एफ सबऑर्बिट आहे असं समज. पी सबऑर्बिट मध्ये सारखी एनर्जी असणारे 3 ऑर्बिटल आहेत. डी सबऑर्बिट मध्ये सारखी एनर्जी असणारे 5 ऑर्बिटल आहेत. 1 2 3 4 5. एफ या सबऑर्बिट मध्ये, एफ या सबऑर्बिट मध्ये काय म्हणतोय मी, एफ या सबऑर्बिट मध्ये सारखी एनर्जी असणारे 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 ऑर्बिटल्स आहेत. ह्यांची तिघांची एनर्जी सारखी, ओरिएंटेशन वेगळं, पी एक्स पी वाय पी झेड. ह्या 5 जणांची एनर्जी सारखी पण ओरिएंटेशन वेगळं. ह्यांना डीजनरेट ऑर्बिटल म्हणायचं. डीजनरसी यांची एनर्जी सेम असणे म्हणजे डीजनरेट ऑर्बिटल. हे 5 डीजनरेट ऑर्बिटल आहेत, ते 7 डीजनरेट ऑर्बिटल आहेत. आता मला पी मध्ये इलेक्ट्रॉन टाकायचे आहेत. कोणामध्ये इलेक्ट्रॉन टाकायचे आहेत बाळा? पी या सब ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन टाकायचे आहेत. तिघांची एनर्जी सारखी आहे, तर तुम्ही ह्याला इलेक्ट्रॉन देऊन लगेच दुसरा इलेक्ट्रॉन असा नका टाकू, असं करू नका असं म्हणतोय हा रूल. हा रूल काय म्हणतोय, ते तिन्ही ऑर्बिटल पीचे आहेत ना, तिघांची एनर्जी सारखी आहे ना, मग तिघांना अगोदर एक 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 इलेक्ट्रॉन द्या सेम स्पिन. म्हणजे तू 3 मुलांना चॉकलेट वाटतोयस तर प्रत्येकाला अगोदर एक 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 दे, नंतर मग प्रत्येकाला दुसरं 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 चॉकलेट दे. समज तुझ्याकडे 2 टाईपचे वेगवेगळे चॉकलेट आहेत. एक रेड कलरचं आणि एक येलो कलरचं चॉकलेट आहे तुझ्याकडे, आणि तुझ्याकडे अशी 6 चॉकलेट आहेत. तुझ्याकडे 3 समोर मुलं आहेत, त्यांना तू देतोयस. तर अगोदर प्रत्येकाला रेड कलरचं एक 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 दे, कारण तिघांना तू दिलास तर ती तिघं रडणार नाहीत. नंतर परत दुसरं येलो कलरचं प्रत्येकाला एक 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 दे, मग ते स्टेबल होतील, नाही तर स्टेबल होणार नाही. तू एकालाच देऊन टाकलास, काही वेगळंच अरेंजमेंट केलास, तू सिमेट्रिक अरेंजमेंट नाही ठेवली, वेगळ्या पद्धतीने दिलास. तू समज रेड कलरचे 2 एकालाच देऊन टाकलास, किंवा रेड कलरचं दिलास त्याच्यात येलो कलर पण त्यालाच देऊन टाकला, बाकीच्यांना दिलंच नाही, चालणार नाही, ते रडतील, स्टेबल राहणार नाही. तसं प्रत्येकाला एक 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 इलेक्ट्रॉन द्या, मग चौथा इलेक्ट्रॉन टाकताना अशी पेरिंग करा, 5वा टाकताना अशी पेरिंग करा. म्हणजे हा काय म्हणतो माहिती आहे का, प्रत्येकाला एक 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 इलेक्ट्रॉन द्या आणि अशी एक कंडिशन आणा ज्याला म्हणतात मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. ह्याला काय म्हणायचं, मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. आता हे P3 मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी आहे. हे असं झाल्याशिवाय पेरिंग करूच नका. असं झाल्यावर चौथा इलेक्ट्रॉन पेरिंगला जा. पेरिंग करताना एक क्लॉकवाईज असेल तर एक अँटी क्लॉकवाईज, हे तर मला करता येतच, पण हे असं झाल्याशिवाय पेरिंग करू नका. आणि याला म्हणायचं मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. काय म्हणायचं, मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. तू म्हणशील मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी म्हणजे काय, तर मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी म्हणजे सेम ऑफ मेनी काइंड, सारखेच असणारे खूप जण, ह्याला म्हणायचं मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. हे काय बाळा, मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी ऑफ पी सब ऑर्बिट. मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी ऑफ पी सब ऑर्बिट. पी सब ऑर्बिटची ही मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी आहे. आता डी सब ऑर्बिटची मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी करून बघूया का. बघ, ह्यांना एक एक इलेक्ट्रॉन द्यायचे, देऊया आपण. ह्याला एक द्यायचा, इथे दुसरा नाही द्यायचा, चुकलं. मग
ह्याला दिलेला पण असं नाही द्यायचं, सारखेच पाहिजे. मेनी ऑफ सेम काइंड, खूप जण सारख्या टाईपचे, त्यालाच मल्टिप्लिसिटी म्हणतात. 2 3 4 5 अशा प्रकारे D5 झालं. मग ही कोणाची मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी आहे? डी ऑर्बिटलची. ह्याला काय म्हणायचं? मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी ऑफ डी सबऑर्बिट. मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी ऑफ डी सबऑर्बिट. आता एफ ची कॅपॅसिटी 14 इलेक्ट्रॉनची आहे. एफ ची कॅपॅसिटी 14 इलेक्ट्रॉनची आहे, 7 ऑर्बिटल आहेत आणि 7 इलेक्ट्रॉन टाकले की मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी अचीव होते, प्रत्येकाला एक एक इलेक्ट्रॉन देऊन. 1 2 3 4 5 6 7. हे काय करशील बाळा? मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी, मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी ऑफ एफ सबऑर्बिट. लक्षात असू द्या, असं आल्याशिवाय पी मध्ये 14 इलेक्ट्रॉन टाकायचं नाही. मग प्रत्येकाला आणखी एक एक इलेक्ट्रॉन अँटी क्लॉकवाईज द्या, पेरिंग करा. काय म्हणतोय हा रूल? हा रूल काय सांगतो? हन्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी स्टेट दॅट व्हेरियस ऑर्बिटल्स इन एनी सबऑर्बिट द इलेक्ट्रॉन्स. आणखी एकदा व्यवस्थित बघ. Hunn's rule of maximum multiplicity state that electron filling in the various orbitals of a suborbit in a such a way that each orbital should get one electron. Should म्हणण्यापेक्षा must म्हणतो. Each orbital must get one electron with same spin. With same spin. And maximum multiplicity is achieved. Then पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. नंतर पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करायला सुरुवात करा. लिहायचं का रूल? आपण रूल लिहूया, तुझ्या वहीमध्ये लिहून असू दे. हन्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी काय देता येईल बघ. मी स्टेटमेंट खाली देतोय, रिप्रेझेंटेशन आहे. स्टेटमेंट देऊ इथे, तू अगोदर डायग्राम काढशील, मी स्टेटमेंट देतो इथे. स्टेटमेंट, स्टेटमेंट काय बघ बाळा. स्टेटमेंट सिंपल आहे. काय स्टेटमेंट आहे? electron filling in orbitals of any suborbit is such that each orbital must get one electron, each with same spin to achieve maximum multiplicity. टू अचीव मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी अचीव करण्यासाठी प्रत्येकाला एक एक इलेक्ट्रॉन द्या. देन आफ्टर अचीविंग मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी, मॅक्झिमम शॉर्ट मध्ये लिहिले मी, मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स स्टार्टेड. स्पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन स्टार्ट होत असते. हे अशा प्रकारे हा रूल मला सांगतो की अगोदर प्रत्येकाला एक एक इलेक्ट्रॉन द्या, नंतर मग पेरिंग सुरू करा. जसं की मी आता हे प्रत्येकाला एक एक इलेक्ट्रॉन दिलंय आणि नंतर मी पेरिंग करणार आहे. मला अगोदरच पेरिंग करण्याची परमिशन नाही. जसं की बसमध्ये पण असंच होतं बाळा. बसमध्ये पॅसेंजर फील करताना काय होतं? अगोदर विंडो सीट भरतात एक एक प्रत्येक सीटवरच्या, नंतर विंडो सीटच्या बाजूला पॅसेंजर येऊन बसतो जेव्हा विंडो सीट कव्हर झालेले असतात किंवा संपलेले असतात. काय होईल? तू बसमध्ये जाशील, एक विंडो सीट घेशील, दुसरा येईल दुसरी विंडो सीट घेईल, तिसरा येईल त्याच्या मागची विंडो सीट घेईल. असं पूर्ण बसमधल्या विंडो सीट कव्हर झाल्या की ही मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी अचीव होते. आणि विंडो सीट कव्हर झाल्यावर मग पुढे आणखी एखादी पॅसेंजर येत असेल तर त्या विंडो सीटच्या बाजूला बसणार आणि पेरिंग सुरू होणार. आता विंडो सीट कव्हर झाल्या असतील, आणखी आता आला पॅसेंजर तर त्याला याच्या बाजूला असं बसावं लागेल.
ठीक आहे ना. मग तू लक्षात ठेव, मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी आल्याशिवाय पेरिंग करायचं नाही. हे कोणी सांगितलं तर हंस बाबांनी सांगितलं. मग मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी काय आहे, तर हंस बाबाचं म्हणणं काय, मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी म्हणजे मेनी ऑफ सेम काइंड. मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी मीन्स मेनी ऑफ सेम काइंड, खूप जण सारखे असणारे, मेनी ऑफ सेम काइंड, त्याला म्हणायचं मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. ठीक आहे. मग एक काम कर बाळा, पुढच्या क्लासमध्ये ह्या रूलचा वापर करून आपण काही क्वेश्चन्स करूया आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण बघूया. हे सगळे व्यवस्थित लिहून घे आणि शेवटी हे पण लिहून घे, मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी म्हणजे काय. अशा प्रकारे तिन्ही रूल संपलेत आपले. पुढच्या क्लासमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच कसं लिहायचं ऍक्च्युअली, ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याच्या रूल्स वरून आपण बघूया. मग असेच कंटिन्यू लेक्चर्स बघण्यासाठी IIB श्री ट्युटोरियलच्या पेजला तू काय कर, फॉलो करत राहा. थँक्यू.